काल त्यांनी माध्यमांसमोर येताना काल सगळ्यांना सांगितलं की डॉक्टरांनी दिलेल्या मेडिकल ॲडवाईसमुळं ते पुढील 5-6 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला। काल परवापर्यंत ते माझ्यासोबत होते। या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझी चर्चा काल रात्री झाली। त्यांनी पण मला सांगताना हे सांगितलं की जरा तब्येतीच्या कारणामुळे मला काही दिवस मला दूर जायचं आहे, पण त्यांची जे काही नाराजी जी काही त्या व्यतिरिक्त त्यांची जी काही नाराजी होती ती नाराजी दूर करण्यामध्ये मी पुढाकार घेऊन त्यात आम्हाला बऱ्याचपैकी यश आलेलं आहे आणि उद्यापासून नवीन दमाने पुन्हा सलील बाबू सार्वजनिक जीवनामध्ये आमच्यासोबत काम करायला सुरुवात करतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज आहे शेकापचे राहुल देशमुख यांना, हे खरं आहे का, कितपत खरं आहे? किंबहुना काटोल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना कार्यकर्त्यांचा सुद्धा दबाव असतो आणि तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, मागची विधानसभेची निवडणूक फार ताकदीने सलील बाबू काटोल मतदारसंघातनं लढले होते। त्यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह असतो की आम्हाला सुद्धा न्याय मिळावा आणि सलील बाबूंचा सुद्धा आग्रह होता की त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं त्यांना सुद्धा नगरपालिकेची निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, यात उचित प्रतिनिधित्व मिळावं आणि ही अपेक्षा काय चुकीची आहे मला असं वाटत नाही। त्यामुळे कदाचित त्या मुद्द्याला धरून जर काय लहान मोठी नाराजी असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा निश्चितपणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय। माझी काल त्यांच्याशी चर्चा झाली आणि लवकरच त्यांची समजूत घालून उद्यापासनं परवापासनं पुन्हा ताकदीने पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्यासोबत फिरून पक्ष मजबूत करण्याचं काम निश्चित करतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। नाराजी म्हणताय, नेमकी नाराजी काय आहे सलील बाबू? नाराज आता माध्यमांमधनं माध्यमांनी जे वारंवार लिहिण्याचं काम केलं आणि सांगितलं की नाराजी तुमच्याशी चर्चा झाली नाही, जर काही नाराजी असेल तर लहान मोठी नाराजी असेल तर शेवटी चर्चेतनं अनेक नाराजी कबूल जर करताय तर नेमकी काय नाराजी त्यांनी बोलून दाखवली ते पण मीडिया समोर सांगा ना। चर्चेतनं अनेक नाराजी लहान असेल की मोठे असेल चर्चेतनं अनेक विषयाचा मार्ग निघत असतो आणि प्रश्न राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संवाद हा महत्त्वाचा आहे आणि कालपासून आम्ही पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली। आतापर्यंत संवाद सुरूच होता, पण किंवा जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या असतील तर त्या संदर्भामध्ये ती नाराजी दूर करून पुन्हा नव्या ताकदीने त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय करण्याचं काम आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी करणार। एवढंच मला या ठिकाणी माझं मत मांडायचं आहे। सलील बाबू राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील याची ही जोरदार चर्चा। या बातमीमध्ये काही तथ्य नाही, अतिशय तथ्यहीन बातमी आहे। मी सलील बाबूंना ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो, अतिशय तरुण चेहरा आमच्या पक्षाचा आहे, पवार साहेबांवरती निष्ठा ठेवून काम करणारा तरुण चेहरा आहे। ज्या वेळेला आमचा पक्ष संकटामध्ये होता त्या वेळेला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या पक्षाला मजबूती करण्याचं काम सलील देशमुखांनी केलं। त्यामुळे कुठेतरी त्यांच्या संदर्भामध्ये ते दुसऱ्या पक्षात जातील अशा प्रकारच्या राजकीय वावड्या उठवणं मला असं वाटतं त्यांच्यावर अन्याय करणारी बातमी आहे असं मला या ठिकाणी वाटतं।